नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं आज आपल्याला रायगड पोलीस प्रशासनावरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर बघायची आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्यांना कुणाला बॅच घ्यायची आहे त्यांनी 97 30 61 32 37 हा माझा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. तर त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. आता प्रत्येकाचे कॉल वगैरे उचलणं जरी शक्य नसेल, तरी तुम्ही WhatsAppला मला मेसेज केला तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाईल. आता जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पण तुम्ही हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यामधून पाहत आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचसोबत अजून 2 महिने आपल्या रायगड पोलीस पाटील भरतीसाठी आहेत. म्हणजे ज्यावेळी तुमचा पेपर होणार आहे, त्यावेळेला कदाचित यामधल्या काही अधिकाऱ्यांची बदली झालेली असू शकते. त्यामुळे ज्यावेळेस तुमचा पेपर येणार आहे, त्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जर काही बदल झाले असतील, तर ते बदल तुम्हाला निश्चितपणे सांगितले जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांना ही पी-डी-एफ उपलब्ध आहे. तर चला, जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पोलीस मुख्यालयाची स्थापना. इथे लक्षात ठेवा रायगड असा शब्द पाहिजे. रायगड पोलीस मुख्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? 1830, 1840, 1850, 1860. तर याचं उत्तर आहे 1840 ला या ठिकाणी रायगड पोलीस मुख्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, की हे जे रायगड पोलीस मुख्यालय आहे, हे कुलाबा या ठिकाणी होतं. ज्यावेळेस 1840 ला इंग्रजांनी याची स्थापना केली, त्यावेळेला कुलाबा या ठिकाणी हे जे मुख्यालय आहे, ते मुख्यालय कंसात इथं तुम्ही जर कुलाबा असं म्हटलं, रायगड कुलाबा लक्षात ठेवा. कुलाबा म्हणजे सुरुवातीला जे इंग्रजांनी पोलीस मुख्यालय स्थापन केलेलं होतं, ते कुलाबा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याची स्थापना जी आहे, ती 1840 मध्ये झालेली आहे. आता बघा, रायगड पोलीस मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाड, पेण, अलिबाग, रायगड आणि पनवेल. तर याचं उत्तर आहे अलिबाग, रायगड या ठिकाणी रायगड पोलीस मुख्यालय आहे. त्यानंतर बघा, लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोणत्या वर्षीपासून रायगड पोलीस मुख्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा, 1893, 1895, 1898, 1901. तर याचं उत्तर आहे 1898. आता हे तुमच्या म्हणजे जिल्हा विशेषमध्ये जे पोलीस प्रशासन येत आहे, त्यानुसार हा जो प्रश्न आहे तो केलेला आहे. परंतु लोकमान्य टिळकांचा आणि रायगडचा संबंध आहे. तर आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केव्हा केलेली आहे? त्याचं साल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? अभिजित शिवतरे, उत्तम बंडू रिकामे, आंचल दलाल, माया हनुमंत मोरे. तर याचं उत्तर आहे आंचल दलाल. तुम्ही जर बघितलं असेल, की रायगडला जो आता शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, तर तो शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी आनंदाने नाचलेले आपल्याला दिसून येतात. त्याने जे नृत्य केलेलं होतं, ते सगळीकडे फेमस झालेलं होतं, की राज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी त्यांनी पार पाडला आणि मग आपण सगळे पोलीस बांधव इतर मावळ्यांच्या सोबत या ठिकाणी नृत्य करताना आपल्याला दिसून आलेले आहेत. Instaवरती, YouTubeवरती वगैरे सगळीकडे ते नृत्य फेमस झालेलं आहे. तर त्या आहेत आंचल दलाल. अतिशय शांततेत हा जो शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, शांततेत आणि आनंदाने पार पाडण्यात त्यांची खूप मोठी भूमिका या ठिकाणी होती. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक कोण आहेत? तर बघा, अंचल दलाल, अभिजित शिवतरे, उत्तम बंडू रिकामे, संजय बांगर. तर आहे अभिजित शिवतरे. लक्षात ठेवा, की पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्याचे गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक कोण आहेत? उत्तम बंडू रिकामे, माया हनुमंत मोरे, रिजवाना नदाब, सरिता निळकंठ मुसळे. तर उत्तम बंडू रिकामे रायगड जिल्ह्याचे गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक आहेत. त्यानंतर बघा, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? माया हनुमंत मोरे, रिजवाना नदाब, सरिता निळकंठ मुसळे, संजय कुमार ब्राह्मणे. तर याचं उत्तर आहे माया हनुमंत मोरे. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आता जोडी ओळखत असताना तुम्हाला जे रायगड जिल्ह्यातली पोलीस स्टेशन आहेत, ते पोलीस स्टेशन आणि त्यामध्ये
कोणता अधिकारी आहे, कोणत्या लेव्हलचा, कोणत्या दर्जाचा अधिकारी आहे आणि त्याचं नाव काय आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला आहे बघा, किशोर पोपट साळे, पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस स्टेशन. सोमनाथ विष्णू लांडे, पोलीस निरीक्षक, मांडवा सागरी पोलीस स्टेशन. भैरू किसन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा सागरी पोलीस स्टेशन. लक्षात ठेवा, ही ज्या जोड्या आहेत, या जोड्या तुम्हाला लेखी परीक्षेसाठी येणार नाहीत. आता वरती जे आपण बघितलं, की अंचल दलालच्या विषयी आपण प्रश्न बघितला. पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक वगैरे या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, अप्पर पोलीस अधीक्षक वगैरे. परंतु ज्या त्या पोलीस स्टेशनचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्हाला लेखी परीक्षेला विचारला जाणार नाही. परंतु ज्यावेळेस तुमची मुलाखत होणार आहे, त्या मुलाखतीमध्ये तुमच्या पोलीस स्टेशनचा अधिकारी कोण आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि वरीलपैकी सर्व, तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता लक्षात ठेवायचं, की तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंडर येताय, तिथला अधिकारी कोण आहे आणि त्याचं पद जे आहे ते तुम्हाला बघायचं आहे. पोलीस निरीक्षक आहे की सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, मुरुड सागरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? परशुराम हनुमंत कांबळे, संजय बांगर, सचिन सदाशिव पवार, मारुती राप्पा पाटील. तर याचं उत्तर आहे परशुराम हनुमंत कांबळे. औद्योगिक क्षेत्रातील येणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी रायगड पोलिसांकडून कोणते मोबाईल ऍप्लिकेशन व वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बघा, रायगड सुरक्षा, रायगड सेवा, रायगड समाधान, रायगड मित्र. तर याचं उत्तर आहे रायगड समाधान. किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल, की रायगड समाधान हे वेब पोर्टल कशासाठी आहे? तर ते औद्योगिक क्षेत्रातील येणाऱ्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हे जे रायगड समाधान आहे, ते ऍप्लिकेशन म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेब पोर्टल या ठिकाणी रायगड पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, रायगड जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? 25, 27, 29, 31. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 29. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या जोड्या आहेत, की तुम्हाला पोलीस स्टेशन, त्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये असलेला अधिकारी आणि त्याचं नाव. तर बघा, अलिबाग पोलीस स्टेशन, किशोर पोपट साहेब पोलीस निरीक्षक. मुरुड पोलीस स्टेशन, परशुराम हनुमंत कांबळे पोलीस निरीक्षक. मांडवा सागरी पोलीस स्टेशन, सोमनाथ विष्णू लांडे पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. रेवदंडा पोलीस स्टेशन, भैरू किसन जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक. कोयनाड पोलीस स्टेशन, रिजवाना नदाब पोलीस निरीक्षक. दादर नागरी पोलीस स्टेशन, संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक. आणि वरीलपैकी सर्व योग्य. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. आता लक्षात ठेवा, हे मी सगळे जे 29 पोलीस स्टेशन आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची एक वेगळी लिस्ट सुद्धा आपण तुम्हाला देणार आहे. पण तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही, तर ही नावं तुम्हाला सगळी माहीत असणं आवश्यक आहे. रेवदंडा, कोयनाड, दादर सागरी पोलीस स्टेशन किंवा मांडवा सागरी पोलीस स्टेशन, मुरुड, अलिबाग, कोणकोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा बघा. पेन पोलीस स्टेशन, संदीप अभिमन्यू बागुल पोलीस निरीक्षक. वडखळ पोलीस स्टेशन, संतोष उत्तम जाधव पोलीस निरीक्षक. रसायनी पोलीस स्टेशन, अभिजित अरविंद भुजबळ पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. 15वा प्रश्न आहे बघा. खालापूर पोलीस स्टेशन, सचिन सदाशिव पवार पोलीस निरीक्षक. खोपोली पोलीस स्टेशन, सचिन शांताराम हिरे पोलीस निरीक्षक. माथेरान पोलीस स्टेशन, सरिता निळकंठ मुसळे सहाय्यक पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. नेरळ पोलीस स्टेशन, रघुनाथ वरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक. कर्जत पोलीस स्टेशन, उमेश मोहनराव पाटील पोलीस निरीक्षक. पाली पोलीस स्टेशन, मराठा सुखदेव शेरेकर पोलीस निरीक्षक. हे जरा पाली पोलीस स्टेशनचं जे नाव आहे, इथं मला वाटतं या शब्दामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली असू शकते. तर थोडंसं तुम्ही चेक करून घ्या, किंवा मी जर काही चुकलं असेल तर तुम्हाला नंतर या ठिकाणी ते नाव सांगणार आहे. तर इथं दुसरं नाव असण्याची शक्यता आहे, परंतु हे चुकून माझ्याकडून मराठा झालेलं असू शकते. तर तुम्ही एकदा चेक करा, किंवा कमेंट बॉक्समध्ये मी ते योग्य नाव काय आहे ते तुम्हाला देईन. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17,
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. नागोठणे पोलीस स्टेशन, सचिन अशोक कुलकर्णी पोलीस निरीक्षक, रोहा पोलीस स्टेशन, मारुतीराप्पा पाटील पोलीस निरीक्षक. शक्यतो इथं मारुती इराप्पा पाटील असं नाव असणं अपेक्षित आहे. जरा स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक झालेली आहे का बघा. मारुती इराप्पा पाटील असं नाव असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा कोलाड पोलीस स्टेशन, भारत बाबुराव फारणे सहाय्यक पोलीस निरीक्षक. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघत असला तर एकदा लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुमच्या जवळचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगा. त्यामुळं तुमच्या तालुक्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळून जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल आणि मलाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणं सोपं जाईल. त्यानंतर 18वा प्रश्न आहे बघा, योग्य जोडी ओळखा. दिघी सागरी पोलीस स्टेशन, संतोष श्रीपाल आवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन पोलीस स्टेशन, सुरेंद्र जगन्नाथ गरड पोलीस निरीक्षक, म्हसळा पोलीस स्टेशन, रवींद्र अच्युत पारखे सहाय्यक पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न फक्त तुम्हाला लेखी परीक्षेसाठी तुम्ही ज्या तालुक्यामध्ये लेखी परीक्षा सॉरी तोंडी परीक्षा म्हणजे तुमची मुलाखत असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की दिघी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोण आहेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोण आहेत. तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून हे प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 19वा प्रश्न आहे. तळा पोलीस स्टेशन, सतीश मोतीराम गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, माणगाव पोलीस स्टेशन, संजय बांगर पोलीस निरीक्षक, गोरेगाव पोलीस स्टेशन, विजय बंडू सर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य त्याचं उत्तर आहे. 20वा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. महाड तालुका पोलीस स्टेशन, अनिल दत्तू जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक, महाड शहर पोलीस स्टेशन, संदीप अशोक भोसले पोलीस निरीक्षक, महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन. बघा, महाड शहर पोलीस स्टेशन आणि महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन, जीवन हिंदुराव माने सहाय्यक पोलीस निरीक्षक. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. आता पेपर होण्याच्या अगोदर काही दिवस सुद्धा आपल्याला याविषयी अपडेट घ्यायचे आहे, कारण एखाद्या अधिकाऱ्याची बदली झालेली असू शकते आणि नवीन एखादा अधिकारी त्या ठिकाणी आलेला असू शकतो. त्यानंतर बघा, पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोण आहेत? आनंद रोहिदास खाडे, विजय बंडू सर्वे, सतीश मोतीराम गवळी, भरत बाबुराव फारणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी जर तुम्हाला निश्चित आपल्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगायला विसरू नका. तर याचं उत्तर आहे आनंद रोहिदास रावडे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 21 प्रश्न अतिशय महत्वाचे बघितलेले आहेत. त्याच्या बाहेर तुमचा अजिबात प्रश्न जाणार नाही. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे आणि पीडीएफ हवे असेल तर मला व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता. धन्यवाद.